ते वेटिंग रूम मध्ये जाऊन सर हे म्हणजे ते अनेबल वेटिंग रूम आहे ना ते डिसेबल करता ऑटोमॅटिक मुलं जॉईन होतात. जॉईन करायची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. हा मॅडम, केलं मी सेटिंग मध्ये. हं. एनेबल वेटिंग रूमला डिसेबल केलं मी. हो 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 काय प्रॉब्लेम नाही. ओके सर ओके. येस येस. हं. Okay, okay, students. You have joined back the meeting, so let us go ahead. Participant काही वेटिंग मध्ये नाही आहेत ना कोणी? ओके सर कंटिन्यू सर. या ओके. सो इथे जर तुम्ही पाहिलात तर ट्रान्सफर फंक्शन आपण डिफाइन करत होतो. ट्रान्सफर फंक्शन डिफाइन करण्यासाठी जो आपण फंक्शन वापरलाय, that function name is syslin, which stands for linear systems. Understand it. And it is a continuous system. तर आपल्याला कंटिन्युअस व्हेरिएबल वापरायचं आहे म्हणून आपण काय केलंय, वी हॅव युज्ड सी हिअर इन सिंगल कोट आणि कॉमा दिल्यानंतर आपण पहिल्यांदा न्यूमरेटर लिहितो. न्यूमरेटर इज 1 अँड डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज s+1. हा झाला तुमचा ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे जो ब्लॉक आपण मगाशी डिफाइन केला होता, दॅट ब्लॉक इज नथिंग बट इट इज युअर ट्रान्सफर फंक्शन. अंडरस्टँड इट, राईट? आता या सिस्टमला आपल्याला एक इनपुट द्यायचं आहे आणि तो इनपुट दिल्यानंतर हा सिस्टम कसा बिहेव करतो हे बघायचं आहे, राईट? तर या सिस्टमला आपल्याला जर ग्राफ प्लॉट करायचा असेल याचा, तर पहिल्यांदा टाइम डिफाइन करायला पाहिजे, टी. तर टी ला डिफाइन करूयात आपण जसं मॅटलॅब मध्ये डिफाइन करतो. तर टी इज इक्वल टू 0 कोलन 0.01 आणि कोलन मी 10 असं डिफाइन करतो टी ला, राईट? म्हणजे काय, टी ची सुरुवात, टाइमची सुरुवात 0 पासून होते, तो थांबतो 10 ला आणि त्याचा इन्क्रिमेंट व्हॅल्यू जो आहे तो 0.01 इतका आहे. म्हणजे टाइम 0.01 नी वाढत जातो आणि 10 पर्यंत जातो. अंडरस्टँडिंग इट, राईट? सो टाइम विल स्टार्ट फ्रॉम 0, इट विल एंड एट 10 and it will increment by 0.01, right? And this time is required on the x axis. म्हणजे टाइम ऍक्सिस वर पाहिजे तो. का पाहिजे टाइम आपल्याला? वी हॅव टू प्लॉट द टाइम रिस्पॉन्स. करेक्ट आहे? तर आपण काय करू आता, वी विल सिम्युलेट इट. हाऊ टू सिम्युलेट इट? लेट अस से वी हॅव द फर्स्ट ऑर्डर रिस्पॉन्स. सो आय विल नेम इट ॲज RESP फॉर रिस्पॉन्स इक्वल टू. आता तुम्हाला जर फर्स्ट ऑर्डर रिस्पॉन्स बघायचा असेल किंवा कुठलाही रिस्पॉन्स बघायचा असेल, टाइम रिस्पॉन्स, तर फंक्शन जे आहे दॅट फंक्शन इज csim इन सायलॅब. csim हा फंक्शन आहे फॉर टाइम रिस्पॉन्स, राईट? सो इट स्टँड्स फॉर कंटिन्युअस सिम्युलेशन अँड यू हॅव टू गेट इन टू इट. पहिल्यांदा तुम्ही इनपुट कुठला वापरताय हे लिहायचं आहे. तर माझा इनपुट स्टेप आहे, तर मी सिंगल कोट ओपन करतो आणि सिंगल कोट मध्ये स्टेप असं लिहितो. आर यू गेटिंग मी? स्टेप हा माझा इनपुट आहे, स्टेप फंक्शन. आणि त्यानंतर पुढे टाइम देतो मी टी, कारण मला आउटपुट बघायचं आहे टाइम ऍक्सिस वर. आणि कशाचं बघायचं आउटपुट, कोणाचा रिस्पॉन्स बघायचा आहे? तर जी या ट्रान्सफर फंक्शनचा रिस्पॉन्स बघायचा आहे मला. सो आय हॅव टू गिव्ह जी ऍज द थर्ड पॅरामीटर. बघा, पहिला पॅरामीटर म्हणजे तुमचा इनपुट कोण आहे, स्टेप सिग्नल आहे, राईट? दुसरा पॅरामीटर म्हणजे टाइम. सो यू हॅव डिफाईन टाइम हिअर, सो टी डिफाईन करा. आणि तिसरा पॅरामीटर म्हणजे तुमचा ट्रान्सफर फंक्शन जी, राईट? आता याला तुम्ही प्लॉट करू शकता. सो यू कॅन से प्लॉट इन टू ब्रॅकेट, यू कॅन से टी कॉमा, टी म्हणजे एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आधी घ्यायचं आणि मग वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस कोण आहे? RESP आहे, RESP. तर RESP ला तुम्ही घ्या, म्हणजे रिस्पॉन्स तुम्ही प्लॉट करताय. कुठला रिस्पॉन्स आहे हा? स्टेप रिस्पॉन्स आहे. फर्स्ट ऑर्डर टाइम रिस्पॉन्स विथ, आय विल राईट हिअर, विथ स्टेप इनपुट. विथ स्टेप इनपुट याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं? स्टेप रिस्पॉन्स. स्टेप रिस्पॉन्स म्हणायचं, कारण इनपुट हा तुमचा स्टेप सिग्नल आहे, राईट? तर हा स्टेप रिस्पॉन्स तुम्हाला प्लॉट करायचा आहे. तर आपण व्यवस्थित लेबल करू त्याला. तर एक्स लेबल, पहिल्यांदा एक्स लेबल म्हणजे काय?
एक्स ऍक्सिसचं लेबल. एक्स ऍक्सिस वर कोण आहे तर डबल कोट मध्ये लिहा एक्स ऍक्सिस वर टाइम आहे. करेक्ट आहे. सो टाइम, टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंड्स मध्ये. सो राईट सेकंड्स. देन वाय लेबल करा. वाय लेबल, वाय वर कोण आहे तर वाय वर आहे मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड नीट लिहा, मॅग्निट्यूड. आणि त्याला मॅग्निट्यूड म्हणून जस्ट मॅग्निट्यूड म्हणजे काय? त्याचा अँप्लिट्यूड, सिग्नलचा अँप्लिट्यूड. राईट. आणि याला व्यवस्थित टायटल द्या. टायटल काय असावं याचं टायटल? याचं टायटल आहे स्टेप रिस्पॉन्स, स्टेप रिस्पॉन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर सिस्टम. तर हा त्याचा टायटल आहे, लक्षात ठेवा. राईट. तर हा झाला तुमचा प्रोग्राम तयार. दिस इज युअर प्रोग्राम विच इज रेडी नाव. राईट. हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर, आफ्टर यू एक्झिक्यूट दिस प्रोग्राम, you will be able to see a graph which will show you first order time response with step input. राईट. म्हणजे याला पहिल्यांदा सेव्ह करा या फाईलला किंवा डायरेक्टली एक्झिक्यूट केला तरी चालेल. तर याला ऑप्शन इथे आहेत, एक्झिक्यूट, सेव्ह अँड एक्झिक्यूट. तर तुम्ही सेव्ह अँड एक्झिक्यूट वर प्रेस करा. राईट. आता सेव्ह अँड एक्झिक्यूट वर प्रेस केल्यानंतर आधी तो विचारतो तुम्हाला सेव्ह कुठे करायचं. तर या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता, तुमच्या कुठल्याही डेस्कटॉपवरच्या फोल्डरमध्ये. राईट. तर इथे सेव्ह करा टाइम रिस्पॉन्स म्हणून. टाइम, RESPONSE, टाइम रिस्पॉन्स. अँड देन सेव्ह इट. ओके. राईट. सेव्ह झाला. हा आला तुमचा आउटपुट. राईट. म्हणजे आपण जे प्रिव्हियसली पाहिलं आउटपुट आणि हा आउटपुट सेमच आहे. म्हणजे जे ब्लॉक डायग्रामनी सिम्युलेट केलं होतं तोच आउटपुट इथे आलाय आता. इफ यू सी इट प्रॉपरली, दिस इज कॉल्ड ॲज द स्टेप रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टम. करेक्ट आहे. बघा तुमच्या एक्स ऍक्सिस वर तुम्हाला टाइम दिसतोय इथं छोट्या अक्षरात. यू कॅन सी टाइम. अँड ऑन द वाय ऍक्सिस यू कॅन सी मॅग्निट्यूड अँड यू कॅन सी द नेम स्टेप रिस्पॉन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर सिस्टम. इथे तुम्हाला दिसतं सगळं. राईट. सो अंडरस्टँड दिस इज हाऊ यू कॅन सी द ग्राफ. या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसेल. करेक्ट आहे. आता एक काम करूयात आपण. राईट. हा झाला फर्स्ट ऑर्डर सिस्टम. फर्स्ट ऑर्डर सिस्टम म्हणजे काय आहे की फर्स्ट ऑर्डर सिस्टम म्हणजे ज्याच्यात RC किंवा RL सर्किट आहे. RLC तिन्ही नाही आहेत, लक्षात ठेवा. जेव्हा RLC असे तिन्ही असतील त्या सर्किटमध्ये तर त्याला सेकंड ऑर्डर सिस्टम असं म्हणू आपण. काय म्हणायचं? सेकंड ऑर्डर. कारण तेव्हा एसचा जो इंडेक्स आहे तेव्हा S स्क्वेअर होतो, तो S स्क्वेअर होतो, लक्षात ठेवा. सेकंड ऑर्डर रिस्पॉन्स म्हणतो आपण त्याला. राईट. मी डेरिव्हेशन मध्ये जास्त जात नाही कारण मला तुम्हाला सिम्युलेशन दाखवायचं आहे ऍक्च्युली. राईट. तर आपण काय करू आता, याला जस्ट एक चेंज करूयात आपण. काय चेंज करायचं? फर्स्ट ऑर्डर ऐवजी आपण सेकंड ऑर्डरला जाऊयात. सेकंड ऑर्डर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये RLC हे तिन्ही कॉम्पोनंट आहेत. म्हणजे इट इज अ RLC सर्किट. RLC सर्किट आहे तो. राईट. आणि मेकॅनिकल मध्ये बघितलं तर स्प्रिंग, मास अँड डॅम्पर असं सर्किट आहे. राईट. सो इथे हे काही बदलणार नाहीये, पण ट्रान्सफर फंक्शन मात्र बदलेल. ट्रान्सफर फंक्शन हा आता केवळ S मध्ये नसून तो S स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जाणार आहे. तर हा इक्वेशन इथे कसं लिहायचा हे बघूयात आपण. बघा S स्क्वेअर म्हणजे S⁻² असं लिहायचं इथं. प्लस S लिहूयात आपण आणि +1. तर हा तुमचा डिनॉमिनेटर जो आहे, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये हायेस्ट ऑर्डर 2 येतो तेव्हा तुम्हाला सेकंड ऑर्डर सिस्टम असं म्हणता येतं या सिस्टमला. राईट. तुम्ही RLC सर्किट मध्ये टाइम डोमेन चे डेरिव्हेशन अप्लाय करा. म्हणजे RLC सर्किटला इक्वेशन कसं लिहायचं हे कोणी सांगू शकतं का टाइम डोमेन मध्ये? किर्चॉफ्स लॉ वापरून. एनी स्टुडंट
कुठलाही एक स्टुडंट मला सांगू शकतो का की RLC सर्किटला किर्चॉफ्स लॉ वापरून इक्वेशन कसं लिहायचं? Assuming there is a voltage source connected to it. टाइम डोमेन मध्ये कसं लिहायचं रिस्पॉन्स? त्याचं इक्वेशन KVL वापरून. Any student can unmute and tell me the answer. Any answers? RLC. There is a RLC circuit and you have to write the equation for RLC using Kirchhoff's law, voltage law in time domain. ठीक आहे, येते कोणाला? Okay, I will write it here. See here. R into I of t म्हणजे काय? हे करंट आहे टाइम डोमेन मध्ये, लक्षात ठेवा. R into I of t म्हणजे रेजिस्टन्स इंटू करंट प्लस L इंटू DI बाय dt. L इंटू DI बाय dt, राईट? म्हणजे इंडक्टर ऍक्च्युअली ऑपोजेस द चेंज इन करंट, म्हणून इंडक्टरच्या जे डेरिवेशन मध्ये इक्वेशन आहे दॅट इज DI बाय dt, राईट? सो इट इज चेंज इन करंट प्लस what is the equation for capacitor? It is 1 upon C integration of, so I will write integration here, integration of what? I dt. तर हे असं तुमचं इक्वेशन येतं, R I of t plus L DI by dt plus 1 upon C into integration of I dt, राईट? तर असं इक्वेशन आल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू डू ओनली वन थिंग हियर. सी, अंडरस्टँड इट प्रॉपरली. यू हॅव टू डू ओनली वन थिंग. याला लाप्लास अप्लाय करायचं. लाप्लास कसं अप्लाय करायचं? जिथं I ऑफ टी आहे तिथं I ऑफ एस लिहायचं आणि जिथं DI बाय dt आहे तिथं एस नी मल्टिप्लाय करायचं, कारण डेरिव्हेटिव्ह असताना आपण त्याला एस नी मल्टिप्लाय करतो आणि इंटिग्रेशन असताना 1 अपॉन एस म्हणजे एस नी डिवाइड करायचं, राईट? आणि हा कम्प्लीट इक्वेशन जेव्हा लॅपलास मध्ये आणता आणि पूर्ण सॉल्व्ह करता तुम्ही, तेव्हा तुम्हाला हा असा सेकंड ऑर्डर सिस्टम मिळतो. एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. चला, मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगतो की सेकंड ऑर्डर रिस्पॉन्सचा स्टँडर्ड इक्वेशन कसा आहे बघा. स्टँडर्ड इक्वेशन लिहितोय मी इथे. ओमेगा एन स्क्वेअर न्यूमरेटरला, ओमेगा एन स्क्वेअर इज इन न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय असेल? एस स्क्वेअर प्लस 2 इंटू झीटा झेड लिहितो मी इंटू ओमेगा एन इंटू एस प्लस ओमेगा एन चा स्क्वेअर, ओमेगा एन चा स्क्वेअर. हे असं इक्वेशन तुम्हाला मिळतं, स्टँडर्ड इक्वेशन फॉर सेकंड ऑर्डर सिस्टम. अंडरस्टँड इट, राईट? सो यू विल गेट अ स्टँडर्ड इक्वेशन फॉर सेकंड ऑर्डर सिस्टम. ओमेगा एन म्हणजे काय? ओमेगा एन इज द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऍट विच द सिस्टम ऑसिलेट्स. मी तुम्हाला सांगितलं ना की एक रिकामा ग्लास घ्या, रिकाम्या ग्लासवर चमचा मारा, व्हायब्रेशन जाणवतील तुम्हाला आणि असा बुंग असा आवाज येईल खूप वेळा, म्हणजे ते ऑसिलेशन्स आहेत. आर यू गेटिंग मी? ते ऑसिलेशन आहेत. एकदाच मारायचं त्याला जोरात, रिकाम्या ग्लासवर चमचा घेऊन. असं एक रिकामा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यावर चमच्यानी मारायचं वर, तर त्याला असं आवाज घुमतो त्याचा बुंग करून आणि तो थोडा वेळ राहतो, राईट? तर तो ऑसिलेशन जे आहेत ते ऑसिलेशन म्हणजे त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतो तो, राईट? आता झेड म्हणजे काय येतं? झेड म्हणजे झीटा, तो म्हणजे डॅम्पिंग फॅक्टर आहे. डॅम्पिंग फॅक्टर म्हणजे काय सांगतो? त्या ग्लासमध्ये पाणी भरायचं थोडं. आता पाणी भरायचं म्हणजे 1/4 पाणी भरा, म्हणजे थोडंसं पाणी टाका आणि मग परत चमचा मारा ग्लासवर, राईट? तो जो आवाज आहे ना, तो आवाज थोडा कमी होतो, सप्रेस होतो, डॅम्प होतो तो आवाज.
करेक्ट आहे. पाणी अर्धा ग्लास भरा, त्यानंतर अजून डॅम्प होतो. पाणी फुल ग्लास भरा आणि मग वाजवा, तुम्हाला ऑसिलेशन जाणवतच नाही. राईट. म्हणजे काय, बेसिकली अंडरस्टँड दॅट वेन एव्हर द डॅम्पिंग इज झिरो, म्हणजे डॅम्पिंग तुम्ही काढून टाकलाय पूर्ण, म्हणजे पाणी नाहीये ग्लासमध्ये, देर इज नो वॉटर इन द ग्लास, इट विल ऑसिलेट विथ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा एन स्क्वेअर. असं कुठलंही सिस्टम आहे की त्याला डॅम्पिंग नसेल तर तो इट विल ऑसिलेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. पण हे आयडियली ट्रू आहे, लक्षात ठेवा. आणि मग जेव्हा तुम्ही डॅम्पिंग अप्लाय करता त्याला, तर डॅम्पिंग अप्लाय केल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स नॅचरली कमी होत जातो, म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड कट होत जातो, लक्षात ठेवा. राईट. तर इथे लक्षात ठेवा स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, ओमेगा एन स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. झीटा काय आहे, डॅम्पिंग फॅक्टर. ओमेगा एन काय आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी. राईट. ठीक आहे. एक स्प्रिंग घ्यायचा, स्प्रिंग ज्याचा स्टिफनेस कमी असावा, म्हणजे तो जास्त फ्लेक्झिबल असावा, असा स्प्रिंग घ्या. त्या स्प्रिंगला एक डॅम्पर लावा. डॅम्पर म्हणजे जो ऑसिलेशनला डॅम्प करेल. ठीक आहे. म्हणजे इंजेक्शन मध्ये पाणी भरून ते वापरलं तरी चालेल, ते इंजेक्शन वर खाली होईल त्या पाण्यामध्ये, कळालं. राईट. तर त्या इंजेक्शनला ते स्प्रिंग बांधायचं वरती आणि इंजेक्शन मध्ये पाणी भरायचं. इंजेक्शन मध्ये पाणी भरायचं थोडस, म्हणजे तुम्ही, आणि त्या इंजेक्शनला खाली, इंजेक्शनच्या खालच्या बाजूला एक लोड लावायचा. लोड म्हणजे कुठलाही एखादा वजन लावायचा, एक छोटा दगड वगैरे काहीतरी छोटस दगड लावा आणि हे स्प्रिंग आहे ना वरती टांगा. स्प्रिंगच्या खाली इंजेक्शन पाण्याने भरलेलं आणि त्या इंजेक्शनला खाली दगड. राईट. आता या दगडाला हळूच ओढा खाली आणि सोडून द्या. राईट. तर हे सिस्टम ऑसिलेट करेल, कारण इंजेक्शन मधलं पाणी तो असा ऑसिलेट करेल वर खाली. त्याला बंद करा, इंजेक्शनला उघडं ठेवू नका, कारण नाहीतर पाणी बाहेर जाईल सगळं. राईट. त्यामुळे तो ऑसिलेट करेल आणि स्प्रिंग पण ऑसिलेट करेल वरती. राईट. सो अंडरस्टँड दॅट इज नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता या सिस्टम मध्ये ही आली सेकंड ऑर्डर इक्वेशन, एस स्क्वेअर प्लस एस प्लस 1. चला, या इक्वेशनला नेहमी डिनॉमिनेटरला कोणाशी कम्पेअर करायचं, या इक्वेशन बरोबर वरच्या, म्हणजे ओमेगा एन स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. तर इथं ओमेगा एन स्क्वेअर म्हणजे काय आहे, 1 आहे सध्याला, कारण मी 1 लिहिलंय इथं, लक्षात ठेवा 1 आहे. राईट. आणि एस ला कोएफिशियंट किती आहे, एस चा कोएफिशियंट 1 आहे. पण इथं एस चा कोएफिशियंट कोण असतो, 2 झीटा ओमेगा एन. तर आपण इथं लिहूयात बघा, 2 इंटू झीटा इंटू ओमेगा एन इक्वल टू 1. कारण या इक्वेशन मध्ये, खालच्या इक्वेशन मध्ये एस चा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. सो 1 लिहिलाय. ओमेगा एन किती आहे, ओमेगा एन स्क्वेअर जर 1 असेल तर ओमेगा एन पण 1 असेल. सो 2 इंटू 1 इज 2. तर झीटा किती आहे, झीटा इज 0.5. तर इथे कमेंट लिहितो मी, झीटा बिकम्स 0.5. लक्षात ठेवा. कसं सॉल्व्ह केलं बघा, ओमेगा एन स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 आहे, करेक्ट आहे. आणि आपण झीटाची व्हॅल्यू काढली, कम्पेअरिंग दिस इक्वेशन 2 झीटा ओमेगा एन विथ 1, कारण इथं एस चा कोएफिशियंट 1 आहे खाली. राईट. तर झीटाची व्हॅल्यू आपल्याला 0.5 मिळाली, विच इज लेस देन 1, विच इज लेस देन 1. अशा सिस्टमला आपण अंडर डॅम्प्ड सिस्टम असं म्हणतो. अंडर डॅम्प्ड, करेक्ट आहे, अंडर डॅम्प्ड. तर याचा रिस्पॉन्स आपण बघूयात. ठीक आहे. याला मी सेकंड ऑर्डर म्हणतो रिस्पॉन्स, कारण हा फर्स्ट ऑर्डर नाही आहे, हा सेकंड ऑर्डर रिस्पॉन्स आहे, करेक्ट आहे. तर याला आपण रन करून बघूयात. सो विल रन दिस. बघा तुम्हाला कसा दिसतोय आता रिस्पॉन्स. हा जो आहे हा पीकला जातोय, व्हॅल्यू पहिल्या पीकला. म्हणजे तुम्ही जेव्हा ग्लासवर चमचा मारता तेव्हा पहिला जो टोन ऐकू येतो तुम्हाला, पहिला पीक म्हणतो आपण त्याला, पहिला पीक. तर तो पीक नंतर नंतर रिड्यूस होत जातो. तर तो असा रिड्यूस होत जातो, नंतर डॅम्प होत जातो पाणी भरल्यानंतर. राईट. आणि असाही डॅम्पिंग होतो, कारण ग्लास तुम्ही कुठल्या तरी सरफेसवर ठेवलाय,
आणि त्या सरफेसमुळे ग्लासला डॅम्पिंग भेटतं थोडं, त्यामुळे आवाज थोड्या वेळानंतर गायब होतो. राईट. त्यामुळे लक्षात ठेवा की हा जो आहे हा पीक आहे पहिल्यांदा, आणि या पीकला पोहोचेपर्यंत जेवढा वेळ लागतो त्याला आपण पीक टाइम म्हणतो. पीक टाइम. राईट. हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे कंट्रोल सिस्टम मध्ये, हा मोजता येतो तुम्हाला. इथे इथे पॅलेटवर क्लिक करून तुम्हाला इथे क्लिक करता येतं या डायग्राम मध्ये. कुठेही डबल क्लिक करायचं याच्यावर, याच्यावर क्लिक करून, हे बघा हे पॅलेटवर. राईट. याच्यावर डबल क्लिक करायचं आणि डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं. याला तुम्ही राईट एरो किंवा लेफ्ट एरोने मूव्ह करू शकता आणि याचे व्हॅल्यू बघू शकता तुम्ही कसे इन्क्रीज किंवा डिक्रीज होतात. राईट. आणि त्यानुसार तुम्ही टाइम मोजू शकता. टाइम एक्स ऍक्सिस वर आहे, तो तुम्हाला एक्स वर दिसेल आणि वाय ऍक्सिस वर अँप्लिट्यूड दिसेल तुम्हाला वाय वर. राईट. हे तुम्ही मोजू शकता. आता एक काम करू आपण, ठीक आहे, एक मज्जा करू आपण. इथे काय करू मज्जा म्हणून, एस ला गायब करून टाकू. एस गायब झाला म्हणजे एस इथून काढूनच टाकला मी. म्हणजे कोणाला झिरो केलं असेल मी, तर नॅचरल फ्रिक्वेन्सी तर झिरो नाही झाली, मग कोण झिरो झालं? 2 झीटा ओमेगा एन एस असं इक्वेशन आहे. ठीक आहे. तर या 2 झीटा ओमेगा एन एस ला जर गायब करायचं असेल तर मला झीटा झिरो करता येतं. म्हणजे झीटाला मी झिरो केलं. आता झीटा झिरो केलं. राईट. आता झीटा झिरो म्हणजे काय? झीटा झिरो म्हणजे नो डॅम्पिंग ऍट ऑल. म्हणजे याला आपण लिहू शकतो नो डॅम्पिंग. डॅम्पिंगच नाहीये, म्हणजे ग्लास पाण्याने भरलाच नाहीये, ग्लास रिकामा आहे, डॅम्पिंग नाहीये. म्हणजे ऑसिलेशन जास्त होतील आणि ते ऑसिलेशन सायनोसॉइडल असतील. म्हणजे आउटपुट कसं दिसायला पाहिजे आपल्याला? सायनोसॉइडल, प्युअर साइन वेव्ह असा आउटपुट दिसतो आपल्याला. आणि त्यालाच आपण नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होणारा इक्विपमेंट असं म्हणतो. हे बघा, सी हिअर, हे आहे. राईट. हा असा तुम्हाला सिस्टम दिसेल टोटली. राईट. आणि या सिस्टम मध्ये तुम्हाला साइन वेव्ह नक्की दिसेल. आणि या साइन वेव्ह म्हणजे इट ऑसिलेट्स विथ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. जर तुम्हाला कंट्रोल सिस्टमचा खरं ऍप्लिकेशन बघायचं आहे तर काय करायचं, जे घर बांधतात ना सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारे, मोठे मोठे बिल्डिंग, उंच बिल्डिंग, तर ते खाली आहे ना सर्वात बिल्डिंगच्या पायथ्याला डॅम्पर लावलेलं असतं त्यांनी. डॅम्पर, भलं मोठं डॅम्पर असतं. राईट. तुम्हाला दाखवतो मी ते डॅम्पिंग, 1-2 मिनिटं दाखवतो म्हणजे आपला बेसिकली तुम्हाला क्लिअर होईल. डॅम्पर्स इन कन्स्ट्रक्शन, डॅम्पर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग असं म्हटलं तरी चालेल. राईट. हे बघा, इमेजेस दाखवतो तुम्हाला मी, इमेजेस. तर मी तुम्हाला हे असं इमेज दाखवलंय डॅम्परचं. हे बघा इथं दिसतंय, हे लाल केलेलं इमेज. राईट. दिस इज कॉल्ड ॲज अ डॅम्पर. याला आपण डॅम्पर म्हणतो. तर हे डॅम्पर जे आहे काय करतं, अर्थक्वेक आल्यानंतर, हे बघा अर्थक्वेक आल्यानंतर सगळा शॉक ऍब्झॉर्ब करतो, तो व्हायब्रेशन्स ऍब्झॉर्ब करतो. राईट. तर याला आपण डॅम्पर म्हणायचं. हे डॅम्पिंगचं काम आहे ऍक्च्युली, लक्षात ठेवा. राईट. पण झीटा जर झिरो केला याचा अर्थ काय आहे? नो डॅम्पिंग. म्हणजे इंजेक्शन भरलाय तुम्ही, त्यात पाणी आहे, त्या इंजेक्शन मधलं पाणी काढलात सगळं, तर डॅम्पिंग झिरो झाला. आर यू गेटिंग मी? राईट. ओके. आणि जर त्याच्यात लिक्विड भरला तुम्ही तर त्याला डॅम्पिंग आहे, त्याला डॅम्पिंग आहे थोडस. म्हणजे तुमच्या गाडीच्या शॉक ऍब्झॉर्बर मध्ये डॅम्पिंग आहे. कारण तुमची गाडी जर स्पीड ब्रेकर वरनं गेली तर गाडी ऑसिलेट होते, आणि ऑसिलेट झाल्यानंतर गाडीला कोण वाचवतं जास्त ऑसिलेशन पासून? तर तुमचा शॉक ऍब्झॉर्बर वाचवतो तुम्हाला. आर यू गेटिंग मी? आणि तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये, तुमची जी पाठ आहे ना, पाठ आपली बॅक, मणका जो म्हणतो आपण, स्पायनल कॉर्ड, त्या स्पायनल कॉर्ड मध्ये छोटे डिस्क असतात. त्या डिस्क मध्ये लिक्विड असते, लिक्विड. तर त्या डिस्क मध्ये असलेल्या लिक्विडला आपण डॅम्पिंग साठी वापरतो ऍक्च्युली. म्हणजे आपल्या पाठीला कुठलाही शॉक बसला तर तो जो डिस्क आहे
त्यामधला लिक्विड तो डॅम्पिंग ऍब्झॉर्ब करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे बघा, मी डॅम्पिंग 0 केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, तर आउटपुट तुम्हाला मिळतोय प्युअरली साइन वेव्ह. आणि जर का मी डॅम्पिंग वाढवला थोडासा, फॉर एक्झाम्पल 0.2 असं केला, 0.2 म्हणजे काय, प्लस समजा S² प्लस इथं थोडस डॅम्पिंग मी हे करतो, 2 इंटू आय विल से झीटा इंटू ओमेगा एन असं ना. तर झीटाची व्हॅल्यू मी 0.5 असं ठेवतो आणि ओमेगा एन ची व्हॅल्यू तर 1 आहे, प्लस इंटू एस करू आणि प्लस 1 करू. बघा, 2 इंटू झीटा किती ठेवला मी आता, झीटा 0.5 ठेवलाय, म्हणजे 1 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. किंवा 0.2 ठेवूयात, चालतंय, 0.2, राईट. सो इट इज लेस देन 1 बट ग्रेटर देन 0, राईट. तर आता याला रन केलं मी, या प्रोग्रामला सेव्ह अँड एक्झिक्यूट केलं, तर काय होतं बघा. बघा, डॅम्पिंग थोडासा वाढला, म्हणजे काय की साइन वेव्ह नाहीये आता. साइन वेव्हला एक्सपोनेन्शियली डीके झालाय. साइन वेव्ह हा इथं अँप्लिट्यूड वेगळा आहे आणि इथे अँप्लिट्यूड वेगळा आहे. बघा नीट, इथे अँप्लिट्यूड वेगळा आहे आणि इथे अँप्लिट्यूड वेगळा आहे, म्हणजे अँप्लिट्यूड रिड्यूस होत चाललाय त्याचा. म्हणजे ऑसिलेशन्स आर डाईंग ऍज टाइम पासेस. म्हणजे टाइम जसं पुढे चाललाय तसं ऑसिलेशन कमी होतात, लक्षात ठेवा, राईट. म्हणजे ऑसिलेशन कमी झाले. काय वाढवल्यानंतर ऑसिलेशन कमी झाले, डॅम्पिंग वाढवल्यानंतर. सो डॅम्पिंग वाढवतोय, अजून वाढवतो मी डॅम्पिंग, 0.8 करू डॅम्पिंगला आणि रन करू. बघा, राईट, इथे सॉरी इथे करतो 0.8, 0.8 करू आपण इक्वेशन मध्ये आणि मग त्याला रन करू. बघा, डॅम्पिंग वाढला की नाही. डॅम्पिंग वाढला म्हणजे ऑसिलेशन अजून कमी झाले, फ्लॅटच झाला तो एकदम, राईट. याला म्हणतात अंडर डॅम्प्ड सिस्टम, जिथं डॅम्पिंगची व्हॅल्यू जी आहे, डॅम्पिंगची व्हॅल्यू इज बिटवीन 0 अँड 1, म्हणजे ग्रेटर देन 0 बट लेस देन 1. आणि जर डॅम्पिंग तुम्ही एक्झॅक्टली 1 ठेवलात तर त्याला क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टम असं म्हणतो. काय म्हणतो, क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टम. याला रन करून बघू आपण 1 केल्यानंतर. हे पहा, हे असं येतं. सो दिस इज द स्टेप रिस्पॉन्स फॉर क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टम, जेव्हा डॅम्पिंग 1 करतो तेव्हा, राईट. आणि जर का डॅम्पिंग मी अजून वाढवला, समजा डॅम्पिंग 1.8 केलं, म्हणजे 1 पेक्षा जास्त, याला म्हणायचं ओव्हर डॅम्प्ड, म्हणजे जास्त डॅम्पिंग झालं त्याचं, राईट, जास्त डॅम्पिंग झालं. सो याचं डॅम्पिंग जास्त झालं तर हा डिले घेतो, हा डिले घेतो, हा डिले घेतो जायला. तर हा जो डिले आहे, हा डिले जास्त लागला त्याला फायनल व्हॅल्यूला जायला, राईट. तेव्हा जेव्हा तुम्ही डॅम्पिंग वाढवता तेव्हा डिले वाढलेला आहे, लक्षात ठेवा. आर यू गेटिंग मी, टू रीच द फायनल आउटपुट. ठीक आहे. बघा, डॅम्पिंगचा खूप मोठा एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर चेंडू वरती टाकलात रबरी, चांगला एक, तर तो रबरी बॉल टप्पा खातो, बरोबर आहे. टप्पा खात 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 तो एकदम सपाट जमिनीवर मग चालू लागतो, म्हणजे थोडा वेळ रोल होतो आणि मग थांबतो. बघा, चेंडू वर टाकलात आणि मग तो टप्पा खाऊ लागतो, तर त्याचे टप्पे हळूहळू कमी होतात, राईट. समजा तुम्ही असा चेंडू बनवला की त्याचा डॅम्पिंग जो आहे, किंवा असं एन्व्हायरमेंट बनवलं की ज्यात डॅम्पिंग 0 आहे, म्हणजे एअर रेजिस्टन्स नाहीये बिलकुल, तर तो चेंडू कायमचा टप्पे खाईल, म्हणजे ऑसिलेट होईल. म्हणजे डॅम्पिंग 0 झाला तर मी डॅम्पिंग 0 केला तर काय होतो, साइन वेव्ह मिळतो मला, म्हणजे चेंडू टप्पे खातच राहील, तो थांबणार नाही, राईट. सो इट विल जस्ट गो ऑन बाउन्सिंग, करेक्ट आहे. तर हे बेसिकली दिस इज द सिस्टम, हाऊ इट बिहेव्स, राईट. तर हा सिस्टम असा बिहेव करेल. आता अंडरस्टँड, नाउ वी कॅन सिम्युलेट ऑल दिस इन ओनली वन प्रोग्राम. हाऊ टू डू इट, सी हियर, आय विल शो यू. आता एक काम करू आपण, ओमेगा एन
हे कॉन्स्टंट ठेवूयात आपण, ओमेगा एन कॉन्स्टंट ठेवूयात. मग मी इथं ओमेगा एन इक्वल टू 5 लिहितो. ओमेगा एन इक्वल टू 5. ठीक आहे. आणि झीटा झेड जे आहे हे झेड ची व्हॅल्यू आपण व्हेरी करूयात. फॉर इथं लिहूयात, फॉर झेड इक्वल टू 0, 0.1 टिल 2 असं जाऊयात. आणि हा एंड आहे ना, एंड सर्वात शेवटी घालूयात या एंडला. इथं सर्वात शेवटी एंड. फॉर लूप आहे हा फॉर लूप आहे. आता इथं काय मॉडिफाय करायचं, 2 इंटू इथं झेड वापरायचं, झेड, कारण हे झीटाचं व्हॅल्यू आहे. त्यानंतर इथं काय वापरायचं, ओमेगा एन ची व्हॅल्यू वापरायची. इथं ओमेगा एन स्क्वेअर म्हणायचं, ओमेगा एन स्क्वेअर. आणि इथं पण शेवटी 1 च्या ऐवजी म्हणायचं ओमेगा एन स्क्वेअर. कारण आपला स्टँडर्ड इक्वेशन काय आहे बघा, ओमेगा एन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. त्यामुळे इथं झीटाची व्हॅल्यू मी फक्त व्हेरी करतोय, फॉर झेड इक्वल टू 0 to 2 इन द स्टेप्स ऑफ 0.1. राईट. आणि मग आता सिस्टमचा रिस्पॉन्स बघा, झीटा जसा चेंज होतो तसा सिस्टम कसा रिस्पॉन्ड करतो बघा. सी हियर, आय विल शो यू द आउटपुट नाउ. सी द आउटपुट व्हेरी केअरफुली. बघा बघा, नीट बघा आउटपुट. बघा डॅम्पिंग वाढत चाललाय. राईट. पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला आउटपुट. हे बघा, पहिला साइन वेव्ह, मग डॅम्पिंग वाढत चाललाय. आणि डॅम्पिंग जसा वाढतोय तसा अँप्लिट्यूड कमी कमी होत जातोय आणि सिस्टम ओव्हर डॅम्प्ड रिजन मध्ये जातोय. म्हणजे हा प्युअर साइन वेव्ह म्हणजे डॅम्पिंग 0 आहे. सिस्टम मध्ये डॅम्पिंग 0 आहे, हे प्युअर साइन वेव्ह. नंतर ही जी दुसरी वेव्ह दिसते आतमध्ये, त्याच्यामध्ये डॅम्पिंग थोडा वाढलाय तुमचा, डॅम्पिंग वाढलाय. त्यानंतर ही आतली साइन वेव्ह, परत डॅम्पिंग वाढला. असा डॅम्पिंग वाढत चाललाय आणि इथे आल्यानंतर डॅम्पिंग मॅक्सिमम झालाय. राईट. सो दिस इज हाऊ यू लुक ऍट द सिस्टम ऍक्च्युअली. अंडरस्टँड इट. म्हणजे सिस्टमला बघण्याचा एक दृष्टिकोन पाहिजे. सिम्युलेशन कुणीही करू शकतं. कोड इंटरनेटवर मिळतात, कोड हे इंटरनेटवर रेडीली मिळतात. तुम्ही 2 मिनिटात गुगलमध्ये टाकलं ना की शो मी द कोड ऑफ सायलॅब फॉर कंट्रोल सिस्टम, फॉर स्टेप रिस्पॉन्स ऑफ कंट्रोल सिस्टम, 2 मिनिटात तुम्हाला कोड मिळतो. आणि या सायलॅब व्यतिरिक्त तुम्ही क्लाउड वरचा सायलॅब पण वापरू शकता. म्हणजे इफ यू वॉन्ट टू यूज सायलॅब ऑन क्लाउड, यू कॅन टाईप cloud.scilab.in आणि मग इथे तुम्ही प्रोग्राम करू शकता. याच्यामध्ये प्रोग्राम करू शकता तुम्ही सेम टू सेम. जो इथं प्रोग्राम केलाय मी, तो प्रोग्राम इथे टाईप करून एक्झिक्यूट करू शकता. दॅट इज हाऊ यू कॅन यूज द सायलॅब ऑन क्लाउड ऑल्सो, इंटरनेटवर. लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जे सुविधा आहेत त्याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे चूज करू शकता तुम्ही. राईट. त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुम्ही कंट्रोल सिस्टम चूज करू शकता. त्यानंतर बुक, कुठलंही एक बुक निवडा. फॉर एक्झाम्पल मॉडर्न कंट्रोल इंजिनिअरिंग बाय के ओगाटा, हे बुक घेतलं मी. त्यामधलं एक चॅप्टर सिलेक्ट करा, ट्रान्झिएंट अँड स्टेडी स्टेट रिस्पॉन्स फॉर एक्झाम्पल, हे चूज केलं. आणि एक्झाम्पल सिलेक्ट करा, एक्झाम्पल. राईट. तर सेकंड ऑर्डर सिस्टम विथ डिफरंट डॅम्पिंग रेशो, हा जर एक्झाम्पल सिलेक्ट केला तुम्ही तर तुम्हाला कोड मिळतो इथं डायरेक्ट. कोड हे बघा, हे कोड आहे. राईट. कोड मिळण्याला काय नाही हो, कोड मिळतं आरामात. बट कोडिंग कसं करायचं, का करायचं, त्याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. राईट. त्यामुळे मी जे तुम्हाला दाखवलं इथं आता बेसिकली कोडिंग मध्ये एक्झिक्यूट करून जे दाखवलं तुम्हाला कोड, तो खूप महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. लक्षात ठेवा. सो इन मॅटलॅब व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युअर कोड अँड हाऊ इट एक्झिक्यूट्स. त्याचं मेन रिझन काय बघा, झीटाचे व्हॅल्यू मी 0 पासून चालू केलेत आणि 2 पर्यंत नेतोय, 2 पर्यंत. लक्षात ठेवा. आणि इथं 0.1 नी इन्क्रीमेंट करतोय झीटा. म्हणजे 0 नंतर 0.1, 0.2, 0.3 असं. तुम्ही जेवढे कमी करता झीटाचे व्हॅल्यू रिक्रूट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवढे झीटाचे व्हॅल्यू जास्त मायन्यूट कराल तेवढं तुम्हाला मायन्यूट दिसेल. आणि जास्त कराल तेव्हा तुम्हाला ते, समजा इथं 0.2 केलात तर आपण मीटिंग आता संपूयात लगेच 2 मिनिटात. 0.2 केलात तर काय होईल, सर तुमचा कॅमेरा ऑन करा ना. हे रन केलं मी. राईट. हे बघा, डन.
करेक्ट. ओके, माझा कॅमेरा ऑन करू का? हो सर, मुलांना बघू देत ना सर तुम्हाला. हो, ग्रेट. ओके. थोडंफार लॉकडाऊन मुळे अपीअरन्स चेंज झालाय माझा, बट स्टील यू कॅन सी मी. ओके. हाय हाय एव्हरीबडी. हाय सर. हाऊ आर यू ऑल? नष्टे सर मला चांगलं ओळखतात ऍक्च्युली. थँक्यू सो मच. व्हिडिओ बंद करू? हो चालेल सर, चालेल. या आय एम स्पीकिंग फ्रॉम माय होम, सो दॅट्स वाय मे बी हा माझा फोटो आहे, म्हणजे जुना फोटो आहे. यू कॅन सी इट. बट अंडरस्टँड दॅट इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स नाव, I can take up the questions. And if you need feedback to share, you can share the feedback also. Thank you very much, sir. Thank you, thank you. Thank you so much. Thank you very much for conducting such a wonderful and interesting session. Thank you, sir. Thank you. मला वाटतं स्टुडंटला कळालं असेल किंवा डोक्यावरनं गेलं असेल, मला माहित नाही. बट आय हॅव ट्राईड माय बेस्ट गिव्ह देम द नाही नॉलेज. सर, खूप छान बेसिक पासून सांगितले सर, आणि सिम्युलेशन पण करून दाखवल्यामुळे एकदमच छान हो, झाले क्लाउडचं session. पण आम्हाला पण माहित नव्हतं सर. ते बरेच चांगले इन्फॉर्मेशन मिळाली. थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, थँक्यू सर. ओके, बंद करू दे? हो हो, ओके सर, ओके. थँक्यू. ओके. ओके. थँक्यू.